पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे। या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना सविस्तर निवेदन सादर केले। हे 2 प्रकल्प म्हणजे एक पालघर मधले जिल्हा सामान्य रुग्णालय व दुसरे म्हणजे मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर। या दोन्ही प्रकल्पाचे काम सध्या निधी अभावी रखडलेले आहे। त्यामुळे केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी पालघरच्या खासदार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले। मनोर हद्दीतील टाकवहाड गावाजवळ मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या 200 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर निधीसाठी रखडलेले आहे। त्यामुळे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी या ट्रॉमा सेंटर निधीसाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी केली आहे। खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी हे सेंटर सुरू होण्यासाठी जो 57 कोटीचा निधी शिल्लक आहे तो निधी तत्काळ वितरण करावे अशी मागणी अथवा विनंती त्यांनी त्यांच्या निवेदनातून केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गालगत 10 ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील टाकवहाड गावाच्या हद्दीत शिमला इन हॉटेल समोरच्या सरकारी जागेत ट्रॉमा केअर सेंटर बांधले जात आहे। याचे काम लगभग पूर्ण झालेले आहे, मात्र निधीसाठी थोडक्यात हे काम रखडलेले आहे। तर रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता लक्षात घेता मनोर येथे प्रस्तावित ट्रॉमा सेंटर अत्यावश्यक आहे। या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 120 कोटींची प्रशासकीय मंजुरी दिली आहे। तर यामधील 63 कोटींचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे, मात्र उर्वरित 57 कोटी निधी अद्याप वितरित झालेला नसल्यामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे। मात्र या भागातील आदिवासी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी हा निधी तात्काळ वितरित होणे आवश्यक आहे, असे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे। पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक आणि तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावे आणि भविष्यात उपचारासाठी त्यांना मुंबई, ठाणे, वापी किंवा इतर रुग्णालयांमध्ये जावे लागू नये, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळावा यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे, अशी भूमिका खासदार महोदयांनी यावेळी मांडली। तर पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन 11 वर्षाचा कालावधी उलटला असला तरीही अजूनही जिल्ह्यात अद्ययावत शासकीय रुग्णालय कार्यरत नाही। मात्र पालघर जिल्ह्यातील जर्जर आरोग्य सेवेच्या दृष्टीने या महत्त्वाच्या 200 खाटांच्या ट्रॉमा केअर रुग्णालयातून प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यासाठी अद्याप किती प्रतीक्षा रुग्णांना करावी लागणार आहे याचं उत्तर आता तरी मिळणं मुश्किलच होऊन राहिलं आहे।